राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। रिलायन्स कंपनीला पीक विमा देण्याबाबत विविध जिल्हा ग्राहक न्यायालयाचा आदेश। आचारसंहितामुळे थांबलेली पंतप्रधान आवास योजना ठप्पच तर परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा कायम, लाभार्थ्यांमध्ये अस्तव्यस्त सुरू। जिल्ह्यामधील 500 हेक्टरवरील कांदा जळाला तर तणनाशकामुळे फटका, बाधित शेतकऱ्यांची भरपाईची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या अनेक लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेपासून वंचितच। प्रोत्साहनची तिसरी यादी झळकली मात्र अनुदान रक्कम लटकली, आचारसंहितेचा फटका बसला, रक्कम खात्यामध्ये वर्ग झाल्याचा पोर्टलवर दिसेना, महिनाभरापासून वाटप जैसे ते तैसे पडून शेतकरी मोठ्या संकटात। फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीची 166 कोटी रुपयांची मदत तर मकरंद जाधव यांची माहिती। निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारामुळे महायुतीचा विजय, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप। गव्हापेक्षा ज्वारीच वाढली श्रीमंती, आरोग्यदायी भाकरीला वाढली मागणी, दर तेजीमध्ये। 15 फेब्रुवारीपासून सरकारी खरेदी बंद तर अनावश्यक खर्च टाळण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। लोकप्रतिनिधींना कर्जमाफीची आश्वासनाचा विसर पडला काय? 2 महिने होऊन सुद्धा नाही हालचाल तर शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या घोषणाकडे। विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी ग्वाही प्रसारमाध्यमांमध्ये दिली होती। यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा निर्माण झाली आहे। परंतु शासनाने जर कर्जमाफी केली नाही तर यंदाचा कर्ज वसुलीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। परिणाम अनेक शेतकरी थकीत कर्जदार होतील। याशिवाय जवळपास सर्व पिकावर वेगवेगळ्या रोगांचं अतिक्रमण केलं। अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 31,000 शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी अद्याप बाकी, परभणी हिंगोलीतील स्थिती, महिना अखेर खरेदीचं आव्हान। सोयाबीन कापूस पीक पेरा नोंदणी 8 अखेर रद्द तर या जिल्ह्यात सरसकट 5,000 रुपये वाटप सुरू। 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार शेततळ्याचं अनुदान, 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर, मराठवाड्याला 9 कोटी 17 लाख रुपये, 4,000वर शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाची प्रतीक्षा।